Good afternoon, all of you. We will start our next problem based on departmental accounting. First of all, read our problem. F department store has three departments X, Y, and Z. The following particulars regarding three departments are given. Information दिलेली आहे तुम्हाला फर्स्ट टेबल मध्ये ओपनिंग स्टॉक, परचेसेस, sales and closing stock, department X, department Y and department Z. Okay, and then additional information मध्ये दिलेला आहे total column ची amount. So the following expenses are also incurred: general expenses, rent, trades, taxes, commission received, discount allowed, sales promotion expenses, salesman salary, discount received. Then goods worth rupees 10,000 were transferred from department X to department Y. आता ही ऍडजस्टमेंट आपण पहिल्या प्रॉब्लेम मध्ये लर्न केलेली आहे की कुठे त्याचा इफेक्ट होणार आहे. त्याच बेसवरती आपण हा आजचा सेकंड प्रॉब्लेम बघत आहोत. Then goods worth rupees 5,000 were transferred from department Z to department Y. Then allocate general expenses and rent, trades and taxes equally between the three department. म्हणजे जनरल एक्सपेन्सेस आणि रेंटची जी अमाउंट आहे ती काय करायची आहे तर तिन्ही डिपार्टमेंट मध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट करायची आहे. अँड कमिशन रिसीव इज डिवायडेड in the ratio of 3:2:1 between department X, Y and Z respectively. Prepare departmental trading and profit and loss account, allocating other expenses on appropriate basis. आणि जे बाकीचे अकाउंट आहेत हे काय करायचे आहेत एक्सपेन्सेस जे आहेत ते अप्रोप्रिएट बेसिसने डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. फक्त आजच्या प्रॉब्लेम मध्ये जे ऍडजस्टमेंट आहे फर्स्ट सेवन्थ नंबर गुड्स वर्थ रुपीज 10,000 ही फक्त रिपीटेशन होऊ दे, एकदा रिकॉल होऊ दे म्हणून आपण आजचा हा प्रॉब्लेम लर्न करत आहोत. सो ड्रॉ करा फॉर्मॅट. डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ एफ डिपार्टमेंटल स्टोर. फर्स्ट कॉलम पर्टिक्युलर, देन बेसिस, department X, department Y, department Z and total column. Then credit side, particular, basis, department X, department Y, department Z and total column. So फॉर्मॅट ड्रॉ करून झाला असेल, आपण सॉल्व्ह करायला घेऊया. फर्स्ट आहे ओपनिंग स्टॉक 40,000, 20,000 and 60,000. जी आधी इन्फो दिलेली आहे ती पहिल्यांदा आपण रेकॉर्ड करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करणार आहोत. सो चला, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड टू ओपनिंग स्टॉक. as per the given, department X 40,000, department Y 20,000 and department Z 60,000. टोटल सांगा किती येईल? 1,20,000. 1,20,000. Okay. Then second, purchases 1,10,000, 55,000 and 2,20,000. Record करा. Purchases trading account debit side to purchases as per the given. अमाउंट पुटअप करा. फर्स्ट आहे 1,10,000, देन सेकंड अमाउंट आहे 55,000 and थर्ड डिपार्टमेंटची अमाउंट आहे 2,20,000. टोटल सांगा किती येईल? वन लाख 10, 55, 220. टोटल किती येईल? 3,85,000. 3,85,000. राइट.
85,000. Then sales 4 lakh, 3 lakh and 2 lakh. So sales record करा credit side ला. By sales as per the given, department X 4 lakh, department Y 3 lakh, department Z 2 lakh. Total किती येईल? 9 lakhs. 9 lakh total. Then next, closing stock 24,000, 12,000 and 2 lakh 40,000. So mention करा credit side ला by closing stock. As per the given, 24,000 first department, then department Y 12,000, and department Z 2 lakh 40,000. Total सांगा किती येईल? 2,76,000. 2 lakh 76,000. Right? 76. 26. बरोबर आहे ना? 76. 76 ना? 2 lakh 76. Yes, ma'am. ओके. सो टोटल एकदा क्रॉस चेक करून बघा, कारण टोटल कॉलम मी तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगते ना, तर बरोबर येतोय का जरा बघा. सगळ्यांची अमाऊंट सेम आली पाहिजे. चला नेक्स्ट, आता जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे ही आपण रेकॉर्ड करून घेऊया. फर्स्ट आहे जनरल एक्सपेन्सेस 24,000. पुटअप करून घ्या. एक 4 लाईन ब्लँक सोडून जीपी फाइंड आउट करायचं आहे आणि एक ऍडजस्टमेंट आहे जी असणार आहे गुड्स ट्रान्सफरची. त्यासाठी 4 लाईन मेन्शन करा, 4 लाईन. अँड देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे आयटम आपण स्टार्ट करूया. सो टू जनरल एक्सपेन्सेस, टोटल किती दिलेली आहे जनरल एक्सपेन्सेस? 24,000. बोला फटाफट. जनरल एक्सपेन्सेस टोटल 24,000. 24,000. 24,000. Okay, 24,000. Then next, rent, rates, taxes 18,000 to rent. किती आहे? 18 ना? 18,000. 3,000. Okay. Then next, rent नंतर काय आहे? कमिशन रिसीव. कमिशन रिसीव कुठे रेकॉर्ड होणार सांगा बरं? 9,000. Profit and loss account credit प्रॉफिट side. अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय कमिशन रिसीव. बाय कमिशन टोटल किती आहे? 9,000. 9,000. ओके. देन नेक्स्ट, कमिशन रिसीव नंतर आहे डिस्काउंट अलाउड 27,000. डिस्काउंट अलाउड ते येईल Profit and loss account debit side. डेबिट. ओके, व्हेरी गुड. टू डिस्काउंट अलाउड. किती आहे? 27,000 ना? 27,000. ओके. हाँ, So, 27,000.
allow 27,000. Then next sales promotion expenses 36,000. Sales promotion is also part of departmental account profit and loss. So to sales promotion, amount किती होती? 36,000. 36,000. 36,000. Okay, very good. Then next, salesman salary 9,000. Salesman salary 9,000. Then next, discount received 14,000. Discount received credit ला येईल. So by discount किती आहे? 14,000. 14,000. Okay, 14,000. Then next, discount received झाले. आता ऍडजस्टमेंट कडे या. आधी ऍडजस्टमेंट रेकॉर्ड करून घेऊ आपण आणि नंतर टोटल करू. सो ऍडजस्टमेंट काय आहे बघा. गुड्स वर्थ ₹10,000 were transferred from डिपार्टमेंट X to डिपार्टमेंट Y. डिपार्टमेंट X ने काय केलेली आहे? 10,000 अमाउंट डिपार्टमेंट Y कडे डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. सो रेकॉर्ड करा. डेबिटला क्रेडिटला फर्स्ट इम्पॅक्ट द्या. बाय ट्रान्सफर ऑफ गुड्स टू ट्रान्सफर ऑफ गुड्स. आपण डेबिटला काय करतो? डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. ओके, कोणी रिसीव्ह केलेली आहे त्या डिपार्टमेंटच्या डेबिटला रेकॉर्ड करणार. कोणत्या डिपार्टमेंटने रिसीव्ह केली आहे प्रॉब्लेम मध्ये? या बरं एकदा. वाय ने. ओके, तो काय केलेली आहे? वाय ने रिसीव्ह केलेली आहे 5,000. सो वाय डिपार्टमेंट मध्ये 5,000 पुटअप करा. आणि अमाऊंट कोणाकडून गेलेली आहे? कोणत्या डिपार्टमेंट कडून? क्रेडिट द गिव्हर, म्हणजे त्या डिपार्टमेंटच्या क्रेडिट साइडला ती गिव्हर होणार. सो कोणत्या डिपार्टमेंट कडून अमाऊंट गेलेली आहे? डिपार्टमेंट एक्स कडून ना. डिपार्टमेंट एक्स कडून. ओके, सो डिपार्टमेंट X एक्स मध्ये क्रेडिट साइडला 5,000. सो बाय ट्रान्सफर गुड्स. ऍडजस्टमेंट लक्षात आली आहे का? कोणाला रिपिटेशन हवा असेल तर सांगा. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. सो इथे डिरेक्टली टोटल कॉलमला 5,000 मेन्शन करून ठेवलात तरी चालेल. की यांच्यामध्ये अजून काही आपण इफेक्ट आहे का बघू. पुढची ऍडजस्टमेंट कम्प्लीट करू आणि मग टोटल करू. सो कंटिन्यू ऍडजस्टमेंट बघा. गुड्स वर्थ ₹5,000. आता आपण रेकॉर्ड किती केले? 10,000 केले की 5,000? 10,000. त्याचं मॅडम अमाऊंट चुकलंय. हा, 10,000 करायला हवी होती. हा 10,000 करायचं. 10,000 and 10,000. सॉरी, 10,000. ओके, पहिली ऍडजस्टमेंट हाफ होती, आपण ती कम्प्लीट करून घेतली. ओके, काय सांगितलं होतं? गुड्स वर्थ ₹10,000 वेअर ट्रान्सफर फ्रॉम डिपार्टमेंट एक्स टू डिपार्टमेंट वाय. डिपार्टमेंट एक्स ने काय केलेली आहे? डिपार्टमेंट वाय ला 10,000 गुड्स ट्रान्सफर केलेली आहे. त्याच्या पुढेच कंटिन्यू आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे. गुड्स वर्थ ₹5,000 वेअर ट्रान्सफर फ्रॉम डिपार्टमेंट झेड टू डिपार्टमेंट वाय. म्हणजे झेड डिपार्टमेंटने काय केलेले आहे? 5,000 ट्रान्सफर केलेले आहे. सो कोणी रिसीव्ह केलेली आहे? झेड डिपार्टमेंटने, राईट?
रिसीव कोणी केली आहे? अरे बोला वाय ने फटाफट. केले. वाय ने रिसीव केली आहे की? वायने केली. वाय ने केले. वायने. ओके, मग वाय चे इथेच मेन्शन करा. 5000 वाय ने रिसीव केलेली आहे. सो टू ट्रान्सफर गुड्स 5000 आणि कोणाकडून गेलेली आहे ती? झेड कडून. कोणत्या डिपार्टमेंटने सेंड केलेली आहे? झेड. झेड. तो झेडच्या क्रेडिट साइडला 5000, राईट? येस. ऍडजस्टमेंट लक्षात आली आहे का? येस मॅम. यस मॅम. ओके, सो टोटल कॉलम मध्ये फर्स्ट 10,000 पुटअप करा, देन 5,000 किंवा डिरेक्टली 15,000 आपण घेतले तरी चालले असते, पण हरकत नाही. आपण सेपरेट इफेक्ट दाखवलेले आहेत कारण दोन ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. दॅट्स वाय 5,000 अँड 5,000. ओके, सो चला पुढे. पहिली ऍडजस्टमेंट आपली कंप्लीट झाली. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? अलोकेट जनरल एक्सपेन्सेस अँड रेंट इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. या प्रॉब्लेम मध्ये जनरल एक्सपेन्सेस किती आहेत? 24,000. 24,000 डिवायडेड बाय 3 करा म्हणजे तुम्हाला अमाऊंट मिळेल इच डिपार्टमेंट. किती येईल सांगा बरं? 8,000. 8,000. 8,000, राईट. $8,000 and 8,000 इक्वली. बेसिस मध्ये मेन्शन करा आपण काय केलेले आहे? इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. ओके, आणि त्याच्यानंतर रेंट सुद्धा काय करायचं आहे? इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. सो गिवन मध्ये पुटअप करा इक्वली आणि 18,000 डिवायडेड बाय 3 करा म्हणजे तुम्हाला अमाऊंट मिळेल इच डिपार्टमेंट. किती येईल ती? 6,000. ओके, हा. 6,000. 6,000. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये या. नेक्स्ट, कमिशन रिसीव इज डिवायडेड इनटू रेशो 3:2:1. सो कमिशन रिसीव 3:2:1. सो डिस्ट्रीब्यूट करा बरं. 9,000 काय करायचे आहे? 3:2:1 रेशोने डिस्ट्रीब्यूट करायचे आहे. सो 9,000 इंटू 3 डिवायडेड बाय 6 म्हणजे डिपार्टमेंट एक्स ची अमाऊंट मिळेल. डिपार्टमेंट वाय ची अमाऊंट कशी मिळेल? 9,000 इंटू 2 डिवायडेड बाय 6 डिपार्टमेंट वाय ची मिळेल. डिपार्टमेंट झेड ची अमाऊंट मिळेल 9,000 इंटू 1 डिवायडेड बाय 6. अमाऊंट सांगा मला किती येईल मग? 4,500. 4,500 फर्स्ट डिपार्टमेंट. सेकंड डिपार्टमेंट 3,000. 3,000 सेकंड डिपार्टमेंट. अँड थर्ड डिपार्टमेंट 1,500. 1,500, राईट. चला नेक्स्ट या प्रॉब्लेम मध्ये कमिशन रिसीव आपले कंप्लीट झाले. बाकी नेक्स्ट काय सांगितलेले आहेत? जे रिमेनिंग बेसिस आहेत, रिमेनिंग अकाउंट आहेत, हे सुटेबल बेसिस नुसार डिस्ट्रीब्यूट करा. सुटेबल बेसिस म्हणजे आपल्याला कोणते दोन रेशो रिक्वायर असणार आहेत? परचेस रेशो अँड सेल्स रेशो. सो आपण वर्किंग नोट मध्ये या. वर्किंग नोट मध्ये सेल्स रेशो आणि परचेस रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. डिपार्टमेंट एक्स, डिपार्टमेंट वाय, डिपार्टमेंट झेड. अमाऊंट पुटअप करा. एक्स ची सेल्स ची व्हॅल्यू किती आहे? 4 लाख. देन वाय ची व्हॅल्यू आहे 3 लाख अँड झेड ची व्हॅल्यू आहे 2 लाख. सो 0 ला 0 कॅन्सल होतील. सो रेशो किती मिळेल तुम्हाला? 4:2. 3:2. गुड. सो 4:2.
3:2. Then next purchase ratio calculate करा. Purchase ratio, department X, department Y, department Z. Purchase ची अमाउंट सांगा. डिपार्टमेंट एक्स ची परचेस ची अमाउंट किती आहे? 1,10,000. ओके. देन 55,000 55,000. and then 2,20,000. 2,20,000. 20,000. सो 0 ला 0 कॅन्सल करा. किती 0 कॅन्सल होणार आहे? 3. सो अमाउंट मिळेल 110, देन 55 and 220. सो डिवाइड होणार आहे का? बघा कशाने डिवाइड होऊ शकतो का टेबल? 55 ने. डिवाइड होणार आहे का? डिवाइड करून बघा बरं. एक 5 मिनिट घ्या आणि डिवाइड करा. ओके. जर डिवाइड होत नसेल, तुम्हाला टेबल येत नसतील ना, ऍज इट इज रेशो ठेवला तरी चालेल. चला आपण कंटिन्यू करू. लास्ट रेशो मिळाला आपल्याला 110:55:220. काही फरक पडणार नाहीये. तुम्ही असाच ऍज इट इज रेशो ठेवला तरी चालेल. आन्सर तुमचं रॉंग 2:1:4 पण नका. हरकत नाही. ठीक आहे. 7 नी करायचं. हा चला. सो आपल्याला काय करायचे आहेत? रिमेनिंग अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. ज्या डेबिट साईडची अमाऊंट आहेत ह्या या सेल्स रेशोने डिस्ट्रीब्यूट कराव्या लागतील. क्रेडिट साईडची जी अमाऊंट आहे ही परचेस रेशोने डिस्ट्रीब्यूट करावी लागेल. सो आपण सेल्स रेशो किती कॅल्क्युलेट केलेला आहे? 4:3:2. सो डिस्ट्रीब्यूट करा. डिस्काउंट अलाउड 4:3:2. अमाऊंट सांगा बरं मला मग किती येतील? 27,000 into 4 divided by 9. किती मिळेल? डिस्काउंट अलाउड फर्स्ट अमाउंट 12,000. 12,000 राईट. देन सेकंड 9,000 9,000 आणि 6,000. 6,000. गुड. 6,000. ओके. लक्षात येते का आपण रेशो कशी डिस्ट्रीब्यूट करतो? कोणालाही डाऊट असेल तुम्ही विचारलात तरी चालेल, कारण आजचा हा लास्ट प्रॉब्लेम आहे डिपार्टमेंटल अकाउंटिंगचा. उद्यापासून आपण हायर परचेस अकाउंटिंग स्टार्ट करणार आहोत. सो कोणालाही डाऊट असेल तुम्ही विचारलात तरी चालेल. सो आपण काय केलेलं आहे? रेशो फाइंड आउट केला, सेल्स रेशो आणि परचेस रेशो, आणि अमाऊंट डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. 36,000 डिस्ट्रीब्युटेड ऍज पर दी सेल्स रेशो 4:3:2. 36,000 into 4 हा फर्स्ट रेशो असतो तो डिपार्टमेंट फर्स्टचा असेल, सेकंड आहे तो मिडल डिपार्टमेंटचा असेल आणि थर्ड आहे तो थर्ड डिपार्टमेंटचा आहे. तो 36,000 into 4 डिवायडेड बाय 9 फर्स्ट डिपार्टमेंटची अमाऊंट मिळेल. देन सेकंड डिपार्टमेंटची कॅल्क्युलेट करायची असेल तर 36,000 into 3 divided by 9 and थर्ड डिपार्टमेंटची अमाउंट कॅल्क्युलेट करण्यासाठी 36,000 into 2 divided by 9. सो अमाउंट सांगा बरं मग किती मिळेल? सेल्स प्रमोशन 16,000. गुड. 16,000 फर्स्ट डिपार्टमेंट. सेकंड डिपार्टमेंट
12,000. 12,000 second department, right? And third department, 8,000. 8,000. Okay, good. Then salesman salary also distributed as per the sales department, 4:3:2. So distribute करा बरं. 9,000 into 4 divided by 9. फर्स्ट डिपार्टमेंटची अमाऊंट मिळेल. किती मिळाली मग फर्स्ट डिपार्टमेंट? 9,000 divided by 9. 4,000, right? 3,000. 3,000. 2,000. 2,000. सो क्रेडिट साइडचे एक्सपेन्सेस अलोकेट करून झालेले आहेत. डेबिट साइडचे सॉरी, क्रेडिट साइडला या फक्त डिस्काउंट जी अमाऊंट आहे ती आपल्याला परचेस रेशोने डिस्ट्रीब्यूट करायची आहे. सो परचेस रेशो बऱ्याच स्टुडंटना टेबलचा प्रॉब्लेम होतो. तर जेव्हा तुम्हाला टेबल येत नाहीये तेव्हा ऍज इट इज रेशो तुम्ही यूज केला तरी चालेल. सो आपण हा, मला तर वाटतं की काही मुलांना हा टेबल कंटिन्यू नाही येणार आहे. सो आपण ह्याच रेशोने काय करूया, अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करून बघूया किती येईल. सो किती आहे आपला रेशो? 110 is to 55 is to 220. सो किती अमाऊंट मिळेल बघा बरं. 14,000 into 110 divided by 385 समथिंग येतील टोटल ह्या तिन्हीची. फर्स्ट इयरची किती मिळेल बघा फर्स्ट डिपार्टमेंट? 4,000. 4,000. लक्षात आली का आपण काय कॅल्क्युलेट केलं? सो सेकंड डिपार्टमेंटची अमाऊंट कशी कॅल्क्युलेट होईल? 14,000 into 55 divided by 385. ह्या तिन्ही अमाऊंटची टोटल 385 येईल. सो डिवाइड करा त्या 2,000. अमाऊंटने. किती येईल मग? 2,000. गुड. 2,000. अँड आणि डिपार्टमेंट 8,000. डिपार्टमेंट 8,000. मिळेल 8,000, राईट. 8,000. ओके ओके. सो इज इट क्लिअर? Yes, ma'am. सगळे अमाऊंट अकाउंट आपले ट्रान्सफर करून झालेले आहेत, रेकॉर्ड करून झालेले आहेत. फाइंड आउट जीपी फाइंड आउट करण्यासाठी आधी टोटल करा. टोटल कॉलमची टोटल करा. मी ह्या तिन्ही कॉलमची करते. झेड कॉलमची टोटल 2 लाख प्लस 240 प्लस 5,000 किती येईल? 4 लाख 445. 4,45,000. Okay, 4,45,000. Then 3 and 12. 3,12,000. 3,12,000, right? And 4,24,000 and 10. 34. 4,34,000. 4,34,000, right? टोटल कॉलमची बघा किती? 11 11,000. 11,91,000. 11 lakh 91,000. 91,000. Okay, right. 11,91,000. So GP find out करा. 3,12,000 department Y and department Z 4,45,000. टोटल दोन्हीकडे मेन्शन करून घ्या. and find out GP. To gross profit. Carry it down. GP किती येईल बघा? डिपार्टमेंट X चा GP मिळेल 2,84,000. जस्ट क्रॉस व्हेरीफाय करू शकता. 2,84,000. डिपार्टमेंट Y चा GP मिळेल 2,22,000. टोटल कॉलमचा GP फाइंड आउट करा बरं. Then Z डिपार्टमेंट 1,65,000. टोटल कॉलमचा GP किती येईल?
बोलो फटाफट। टोटल कॉलम का जीपी कितना आता है? किती वेळ लागतो रे कॅल्क्युलेशन करायला? कॅल्सी कंपल्सरी आहे माहिती आहे ना? कॅल्सीवरती फटाफट कॅल्क्युलेशन आले पाहिजे करता. 11,91,000 minus 120 minus 385 minus 10 minus 5. 6,71,000. 6,71,000. किती? 3 lakh? 6,71,000. 6 lakh 71,000. 71,000, right? 71,000. 72 की 71? 71. 71,000. 6,71,000, right? 71. ओके. चला जीपी ब्रॉट डाउन करून घ्या. ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाउन 2,84,000. Then second 2,22,000 and third 1,65,000 and total 6,71,000. So find out net profit. First of all calculate करा total. फर्स्ट डिपार्टमेंट के टोटल येईल 2,92,000. 25,500. ओके. डिपार्टमेंट वाय ची टोटल येईल 2,27,000. 27,000. and डिपार्टमेंट झेड ची टोटल येईल 1,74,500. 74,500. टोटल कॉलम ची टोटल सांगा. 6,94,000. 6 lakh. That's 94,000. 94,000. ओके राईट. सो टोटल बोथ साइडला मेन्शन करून घ्या and find out net profit. 2,92,500. Then 2,27,000. Then 1,74,500 and 6,94,000. So net profit किती येईल? फर्स्ट डिपार्टमेंट टोटल कॉलमचा नेट प्रॉफिट फाइंड आउट करा. नेट प्रॉफिट फर्स्ट डिपार्टमेंट 2,46,500. Then department Y net profit 1,89,000. Department Z net profit 1,44,500. टोटल कॉलमचा सांगा नेट प्रॉफिट. 5,80,000. 5,80,000. ओके. सो डिपार्टमेंट मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये ना? No, ma'am. सो उद्यापासून कॉमर्स स्टार्ट करायचं की अकाउंटन्सी नेक्स्ट युनिट? Yes, ma'am. अकाउंट की कॉमर्स? Accounts.